दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी नाशिक येथील मुंबई नाक्याजवळ असलेल्या कालिका माता मंदिर सभागृहात आदिवासी विकास विभाग नाशिक सेवानिवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत राज्यस्तरीय संघटनेच्या अध्यक्षपदी श्री डी.पी. भरसर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड यावेळी करण्यात आली आहे। बैठकीत संघटनेच्या पुढील कार्ययोजना व शासनाच्या निर्णयावर अंमलबजावणी याबाबत चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये आदिवासी दुर्गम भागात कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी एकसर पदोन्नती वेतन श्रेणीचा लाभ देण्याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी संबंधित भागातील शिक्षक सहवर्गासाठी मुख्याध्यापक पदाच्या वेतन श्रेणीप्रमाणे वेतन निश्चितीची मागणी केली होती। या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासनाने अपील दाखल न करण्याचा निर्णय घेतलाय। शासनाने निर्णय स्पष्ट करताना आदिवासी नक्षलग्रस्त भागातील गट अ ते गट ड मधील सर्व कर्मचाऱ्यांना त्या क्षेत्रात कार्यरत असल्याच्या काळासाठी पदोन्नतीच्या वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच शासनाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदाच्या नजीक असलेल्या उच्च पदाच्या वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चितीचा लाभ दिला जाणार आहे। ही प्रक्रिया संबंधित क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनासाठी उपयुक्त ठरणार आहे। या प्रसंगी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। श्री डी.पी. भरसर अध्यक्ष, उपाध्यक्ष श्री गौसर, उपाध्यक्ष श्री भोरसर, उपाध्यक्ष श्री एस खेरवार, कळवण प्रकल्प अध्यक्ष श्री पी.के. महराचे, श्री पायके खैरनार, श्री पी.जी. विधाने, श्री शरद वाणी, श्री सुभाष निभाने, श्री शंकर गारुडी प्रकल्प अध्यक्ष श्री प्रकाश ढोबळे, श्री शिरीष कुमार बोन, श्री पी.एस.के. जाधव, श्री भाषे इत्यादी पदाधिकारी या दरम्यान उपस्थित होते। श्री धनराज पंढरीनाथ भरसट, माजी शिक्षण विस्तार अधिकारी आणि आजच माझी आदिवासी विकास विभागातील महाराष्ट्रातील पेन्शनर संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून जी निवड झाली आणि ती मी आज स्वीकारलेली आहे आणि यापुढे या पेन्शनर संघटनेचं काम मी पुढे जोमाने महाराष्ट्रभर करणार आहे। कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, मयत कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मी जोमाने प्रत्येक प्रकल्पातून माझे प्रकल्प अध्यक्ष आहेत याच्या मार्फत ते मी निकाली काढणार आहे। या राजूर प्रकारच्या वतीनं आमच्या राज्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय भरसर सर यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचं चांगलं काम हो, त्यांना असं या ठिकाणी ईश्वराच्यांनी परमेश्वरांनी प्रार्थना करतो आणि चांगलं घडो। आज आमची म्हणजे महाराष्ट्र राज्याची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जी संघटना या ठिकाणी पदाधिकारी जमले, आम्ही एक ठिकाणी सगळ्यांनी श्री डी.पी. भरसट सर यांना अध्यक्ष म्हणून सर्वानुमते घोषित करण्यात आले आणि आमच्या प्रकल्प स्तरावरून नाशिक प्रकल्पाच्या वतीने त्यांना घोषित करण्यात आलेले आहे। मी सर्वानुमते त्यांना अनुमोदन देऊन त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देतो। मी कळवण प्रकल्प उपाध्यक्ष यशवंत कळू खैरनार, राज्यव्यापी राज्याचे अध्यक्ष ही जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातून आलेल्या प्रकल्प अधिकारी व सभासदांनी एकमताने डी.पी. भरसट सर यांना राज्य पदाच्या अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आले। तो ठराव आज संमत करण्यात आला। त्यामध्ये तसंच उर्वरित राहिलेली जी बॉडी आहे, उर्वरित राहिलेली समिती एक मोठा मेळावा घेऊन त्यामध्ये ती पदं दिली जातील। राहिलेली पदं अध्यक्षाच्या समक्ष त्या मेळाव्यामध्ये जाहीर केली जातील आणि प्रकल्पाचा नाही तर 29 प्रकल्पाचा मेळावा या ठिकाणी नाशकातच आयोजित केला जाईल असं या ठिकाणी मी सांगतो। एबी न्यूजसाठी विवेक कडवे, नाशिक।